ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. पुण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पालघरमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर. हवामान विभागाकडून पालघरसाठी आज ऑरेंज अलर्ट आहे. डहाणू आणि तलासरीमध्ये शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पालघरमधील धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग. सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ झालेली आहे. मुसळधार पावसामुळे डहाणूतील अनेक सखल भागात पाणीच पाणी. बस आगाराला देखील तलावाचं स्वरूप. दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान. तर पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शेकडो गावांचा वीज पुरवठा खंडित. गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी. पावसाचा जोर रात्री देखील कायम. महापौर हिमगौरी आडके यांनी अधिकाऱ्यांसह केली पूरस्थितीची पाहणी. नाशिकमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाण्याची यावेळेस पातळी वाढलेली आहे. दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे. गोदाघाट परिसरातील अनेक छोटे मोठे मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत. नाशिकमध्ये गोदावरीच्या पुरानं बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरलं. गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर. चांदोरीतील हेमाडपंथी मंदिर हे पाण्याखाली गेलं. नदीने पात्र सोडलं, त्यामुळे नदीकाठावरील खंडेराव महाराज मंदिर 70% पाण्यामध्ये बुडालं. पुराचं पाणी परिसरातील शेतांमध्ये देखील शिरलं, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान. नाशिकच्या निफाडमधील नांदूर मधमेश्वर धरणातून 55,775 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीला पूर आल्यानं निफाड सिन्नर राज्यमार्गावरील पुलावरती पाणी पोहोचलं. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यानं निफाडमधील सायखेडा या गावात पाणी शिरलं. सायखेडामधील 30 आणि चांदूरमधील 35 कुटुंबियांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या तानसा नदीला पूर. आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तानसा नदीचा खाणीवाडे बंदर, पांढरतारा पूल पाण्याखाली गेलेला आहे. मुसळधार पावसामुळे पालघरच्या कोचाई गावातील काळू नदीला पूर. पुरामुळे आवारपाडा, वाळवी या पाड्यातील काही घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं. पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्यांना स्थानिक तरुणांनी बाहेर काढलं. TV9 ची टीम देखील या बचाव कार्यामध्ये सहभागी झाली होती. पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. डहाणू तलासरी भागामध्ये अतिवृष्टी. चिंचणी, पोसरे, तलाव परिसरातील 70 नागरिकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पावसामुळे मुंबईतील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा 69.74% पोहोचलाय. गेल्या 24 तासामध्ये धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये 7.84% वाढ झालेली आहे. मुंबईतील 10% पाणी कपात अखेर मागे घेण्याची शक्यता कमी आहे. मुंबईतील धरणांमध्ये 70% पाणीसाठा आहे. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा परिणाम अनिश्चित असल्यानं पाणी कपात मागे घेण्याची शक्यता कमी आहे. पालिका अधिकाऱ्यांची ही माहिती आहे. बदलापुरातील कात्रपमध्ये चाळीवर झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं 7 ते 8 घरांचं नुकसान. लहान मुलांसह 6 ते 7 जणांना सुखरूप बाहेर काढलं. पुण्याच्या भोरमधील चौधरीवाडीमध्ये पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एका घरावरती झाड कोसळलं. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र घराचं मोठं नुकसान. परिसरातील धोकादायक झाडं तातडीने हटवण्याची स्थानिकांची मागणी आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढला. वेण्णा नदीचे 2 पूल पाण्याखाली गेलेले आहेत. कण्हेर धरण हे 90% भरलंय, त्यामुळे धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. साताऱ्याहून म्हसवे गावाकडे जाणारा पूल आणि हमदाबाद जवळून किडगावकडे जाणारे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. नाशिकच्या मालेगावातील चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. नदीपात्रामध्ये 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पाटणे येथील गिरणा पूल पाण्याखाली. गिरणा मोसम या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. अनेक घरांवरील पत्रे उडाले आहेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.
गुजरातमध्ये पर्यटनासाठी गेलेले पर्यटक औरंगा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते। खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणीतले जवळपास 35 पर्यटक होते। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य राबवण्यात आलं आणि सर्व पर्यटक सध्या सुखरूप आहेत। गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका बसलाय। गुजरातच्या वापी ते वलसाड रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवरती पाणी आलं। नंदुरबार मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात। भुसावळ दादर खानदेश एक्सप्रेस नंदुरबार पर्यंत धावणार आहे। रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत। गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे 2 दिवसांपासून 6 जण घरामध्ये अडकले होते। वापीच्या पांडोर परिसरातील घटना आहे। मुंबईतील रहिवासी पूजा पाटलांचं कुटुंब घरामध्ये अडकलं। मदतीसाठी प्रशासनाला फोन करूनही मदत न मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे। आषाढी एकादशी निमित्त सीएसएमटी ते मिरज दरम्यान 2 वन वे विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत। दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूरमध्ये थांबे देण्यात येणार आहेत। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेची तयारी पूर्ण झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणाऱ्या पूजेला व्हीआयपीची संख्या कमी करण्यात आली आहे। भाविकांना होणारा त्रास टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाचा हा निर्णय आहे। माळशिरस तालुक्यातील दसूरपाटी इथं संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत श्री सोपानदेव महाराज यांच्या पालख्यांचा पारंपरिक बंधुभेट सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे। या भावपूर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती।